नमस्कार मित्रांनो, प्राथमिक क्रियावर आधारित उदाहरणे या प्रकरणाचा पुढील भाग आपण आजच्या व्हिडिओमध्ये सोडवणार आहोत. अशा प्रकारची उदाहरणे स्पर्धा परीक्षेमध्ये विचारली जातात. प्रश्न पहिला बघा, 25 गुणिले 48 बरोबर किती? इथे दोन अंकी संख्यांचा गुणाकार आहे. बघा, 25 गुणिले 48. दोन अंकी संख्यांचा गुणाकार कसा करायचा ट्रिकनुसार ते बघा. प्रथम या दोन संख्यांचा गुणाकार करायचा आहे. 85 40. शून्य हातचे गेले 4. त्यानंतर तिरकस गुणाकार करायचा आहे. 82 16. 4 पंचे 20. हे हातच्याचे 4 आहे. बघा, 6 4 10. हातच्या गेला 1. 2 आणि 2 4. पुन्हा इथे शून्य येईल. हातच्या गेला 4. पुन्हा या दोन संख्यांचा गुणाकार. 2 चौक 8. 8 आणि हे हातच्याचे 4. 8 आणि 4 12. म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय येईल? 1200. ऑप्शन क्रमांक 4. हेच उदाहरण मित्रांनो दुसऱ्या पद्धतीने कसे सोडवायचे ते मी तुम्हाला सांगते. बघा, 25 ने दिलेल्या कोणत्याही संख्येला गुणायचे असेल, 25 ने दिलेल्या कोणत्याही संख्येला गुणायचे असेल तर त्या संख्येवर 2 शून्य देऊन 4 ने भागायचे आहे. आता 25 ने आपण 48 ला गुणत आहे म्हणून 48 वर काय करायचे, 2 शून्य द्यायचे आणि 4 ने काय करायचे, भागायचं आहे. बघा, 4 एके 4. 4 एके 4. 4 दुनी 8. 4 0 0. 4 0 0. अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर दुसऱ्या पद्धतीने सुद्धा तुम्ही काढू शकता. प्रश्न दुसरा बघा, 52 गुणिले 25 बरोबर किती? इथे सुद्धा दोन अंकी संख्यांचा गुणाकार करायचा आहे. 52 ला 25 ने गुणायचे आहे. तर दोन अंकी संख्यांचा गुणाकार ट्रिकनुसार कसा करायचा? तर प्रथम या दोन संख्यांचा गुणाकार करायचा. 2 पंचे 10. 10शी 0. हातच्या गेला 1. त्यानंतर तिरकस गुणाकार करायचा आहे. 5 5 25. 2 दुनी 4. बेरीज करा. ही हातच्याचा 1 आहे. 5 आणि 4 9 ने 1 10. हातच्या गेला 1. 1 आणि 2 3. 30शी 0. हातचे गेले 3. त्यानंतर या दोन संख्यांचा गुणाकार करायचा आहे मित्रांनो. 5 दुनी 10 आणि हातच्याचे 3 13. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे 1300. हाच प्रश्न दुसऱ्या पद्धतीने कसा सोडवायचा? तर जर दिलेल्या संख्येला 25 ने गुणायचे असेल, ही दिलेली संख्या 52 आहे आणि या 52 ला जर 25 ने गुणायचे आहे तर 52 वरती आपल्याला 2 शून्य लिहून 4 ने भागायचं आहे. बघा, 52 वरती 2 शून्य द्यायचे आणि 4 ने भागायचे. ही दुसरी ट्रिक आहे. बघा, 4 एके 4. 4 एके 4. राहिला 1. 4 त्रिक 12. 4 0 0. 4 0 0.
अशा प्रकारे दोन्ही पद्धतीने तुम्ही या प्रश्नाचं उत्तर मिळवू शकता. या प्रश्नाचं उत्तर आहे 1300, ऑप्शन क्रमांक 3. प्रश्न तिसरा बघा. 24 गुणिले 125 बरोबर किती? इथे 2 अंकी संख्या आणि 3 अंकी संख्यांचा गुणाकार आहे. आता हे उदाहरण ट्रिकनुसार कसं सोडवायचं ते मी तुम्हाला सांगते. बघा, जर दिलेल्या संख्येला 125 ने गुणायचे असेल, ही 24 ही दिलेली संख्या आहे आणि तिला जर 125 ने गुणायचे असेल तर दिलेल्या संख्येवरती तुम्हाला 3 शून्य लिहून 8 ने भागायचे आहे. आता दिलेली संख्या कोणती आहे? 24 आहे. 24ला 125 ने गुणायचे आहे म्हणून 24 वरती काय करायचं? 3 शून्य लिहायचे आणि त्याला कितीने भागायचं? 8 ने भागायचं. बघा, 8 एके 8, 8 त्रिक 24, 800 800 800. अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर किती मिळालेलं आहे? 3000, ऑप्शन क्रमांक पहिला. प्रश्न चौथा बघा. 56 गुणिले 125. या प्रश्नामध्ये 125 ने 56ला गुणायचे आहे म्हणून 56 वर काय करायचं? तर 3 शून्य लिहायचे आणि 8 ने भागायचे. 8 एके 8, 8 7 56, 800 800 800. म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय आलं? 7000, ऑप्शन क्रमांक 4. प्रश्न पाचवा बघा. 125 गुणिले 36 बरोबर किती? या प्रश्नामध्ये सुद्धा 125 ने दिलेल्या संख्येला गुणायचं आहे म्हणून दिलेल्या संख्येवरती, इथे दिलेली संख्या आहे 36, या 36 वरती तुम्हाला 3 शून्य लिहून 8 ने काय करायचं आहे? भाग द्यायचं आहे. 8 एके 8, 8 चौक 32. 36 मधून 32 गेले तर किती राहते? 4 राहते. 4वर पुन्हा शून्य. 8 45, 800 800. अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं आहे 4500, ऑप्शन क्रमांक पहिला. प्रश्न सातवा बघा. 70 वजा 10 गुणिले 4 अधिक 4 गुणिले 5 बरोबर किती? हा प्रश्न मित्रांनो बॉडमार्कच्या नियमानुसार सोडवायचा आहे. प्रथम गुणाकार करायचा आहे, त्यानंतर बेरीज आणि वजाबाकी करायची आहे. बघा, प्रथम आपण प्रश्न आहे असं लिहून घेऊया. 70 वजा 10 गुणिले 4 अधिक 4 गुणिले 5. प्रथम आपण गुणाकार करूया. 70 आहे असं लिहिलं, वजा गुणाकार 10 चौक 40, अधिक चिन्ह आहे असं, इथे सुद्धा गुणाकार आहे 4 पंचे 20. त्यानंतर डावीकडून उजवीकडे सोडवायचे आहे. 70 मधून 40 गेलं, किती राहील? 30 राहील, अधिक 20. 30 आणि 20 50. म्हणून या प्रश्नाचं उत्तर किती आलं? 50, ऑप्शन क्रमांक 3. प्रश्न आठवा बघा. 48 वजा 12 गुणिले 3 अधिक 3 गुणिले 4 बरोबर किती? हा प्रश्न सुद्धा मित्रांनो बॉडमार्कच्या नियमानुसार सोडवायचा आहे. प्रथम आहे असा प्रश्न लिहून घेऊया. 48 वजा 12 गुणिले 3 अधिक 3 गुणिले 4. बॉडमार्कचा नियम काय सांगतो? प्रथम गुणाकार करा. 48 आहे असं लिहिलं, वजा प्रथम गुणाकार करूया. 12 36 अधिक हा पण गुणाकाराच आहे 3 चौक 12. त्यानंतर मित्रांनो डावीकडून उजवीकडे सोडवायचं आहे. 48 मधून जर 36ला वजा केलं, 8 मधून 6 गेले 2,
4तून 3 गेले 1, 12 राहते अधिक 12, 12 आणि 12 24, म्हणून या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय 2 24. प्रश्न 9 बघा. 20 गुणिले 15 अधिक 25 गुणिले 20 वजा 20 गुणिले 22. हा सुद्धा प्रश्न बॉडमार्कच्या नियमानुसार सोडवायचा आहे. प्रथम प्रश्न आहे असा लिहूया. 20 गुणिले 15 अधिक 25 गुणिले 20 वजा 20 गुणिले 22. बॉडमार्कचा नियम काय सांगतो? प्रथम गुणाकार करा. ह्या दोघांचा गुणाकार, ह्या दोघांचा गुणाकार आणि ह्या दोघांचा गुणाकार करूया. 15 शून्य शून्य, 15 दुनी 30, 15 गुणिले 20 300 अधिक 20 पाचा 100, हातच्या गेला 10, 20 दुनी 40 आणि 1 50, 25 गुणिले 20 500, वजा चिन्ह आहे असं, 20 दुनी 40, हातच्या गेला 4, 20 दुनी 40 आणि 4 44, 20 गुणिले 22 440. त्यानंतर डावीकडून उजवीकडे सोडवायचं आहे, म्हणून 300 अधिक 500 किती होईल? 500 आणि 300 800 वजा 440. वजाबाकी करू. बघा 800 वजा 440. शून्यातून शून्य गेला 0, शून्यातून 4 नाही जात म्हणून 10तून 4 गेला, हातच्या घेतला 10तून 4 गेला, 6 राहील, हातच्या दिला, 8तून 5 गेले 3, 360, 800 वजा 440 360. ऑप्शन क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर येईल. प्रश्न 10 बघा. 26 गुणिले 14 वजा 13 गुणिले 8. हा प्रश्नसुद्धा बॉडमार्कच्या नियमानुसार सोडवायचा आहे मित्रांनो. प्रश्न आहे असा लिहून घेऊया. 26 गुणिले 14 वजा 13 गुणिले 8. प्रथम गुणाकार करायचा आहे. 14 84, हातचे गेले 8, 14 दुनी 28, 8 आणि 8 16, हातचे गेला 1 36, 28 आणि 8 36 वजा 14 ने जर 26 ला गुणले तर 364 येते. त्यानंतर 13 8 4 वर्ष 104, 364 वजा 104, 4 मधून 4 गेला 0, 6तून 0 गेला 6, 3तून 1 गेला 2, 260. ऑप्शन क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर येईल.